आता काय केलेलं आहे, इकडे तिकडे गेलेला आहात, देव दर्शन केलेलं आहे, आमाप पैसा खर्च केलेला आहे आणि म्हणून करता काय करावं, ते सगळं काही नाही करता तुम्ही जितकं जमत तेवढा कायम पतीची सेवा करा, त्याची आज्ञा पाळावी आणि त्याच्या मनाविरुद्ध कुठलंही कार्य करू नका, असं भगवंत मातेला सांगतात. पतिव्रता ईसा धर्म आचरिनान्य कर्म अन्य कांतेची मर्म निवेदन करू तयाचे. म्हणून भगवंत सांगत आहेत, पतिव्रता जे आहे नित्य नियमाने जी काही पतीची सेवा करत आहे आणि पतीचं वचन पाळत आहे आणि तिच्या इतकं पुण्य कुणालाही मिळत नाही, म्हणून करता काय करावं, जे काही पती आहे त्या पतीची मनोभावे सेवा करावी आणि दुसरं जे काही सेवा केल्यानंतर तिच्यावरती कुठलं विघ्न येणार नाही, म्हणून आपण काय करावं, आधी पतीची सेवा करावी आणि त्यानंतर देवाची पूजा करावी. प्रच्छा करी उदकाची उपदाविती त्यासी घेऊनी पात्रा ते साची धरा माझी उदक नसे. असं जर करीत असाल तुम्ही, एवढं मोठं त्या तुपाचं गाडगं भरलेलं आहे आणि जो यावेळेस पती जेवायला बसतात आणि त्या पतीला तूप वाढायचं आहे, परंतु एखादं जे काही पाणी आहे आणि ते पाण्याचं जर काही एखादं भांडं भरून घेतलं आणि तूप म्हणून जर तुम्ही काय केलं, त्याला पाणी जर वाढलं, त्याच्या इतकं जे काही पाप तुझ्या पाठीमागे लागणार आहे आणि त्याच्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर तू काय कर, नित्यच नेमानं वाग आणि पतीचं काय कर, पतीला दुःख देऊ नको, त्यांचं विचार काय आहे त्या विचारानं तू चल, असं भगवंत लक्ष्मी मातेला सांगतात. उदक असता थोडे पात्रे आपटी तया पुढे शुरेचा सुरची नावडे बडबड होतासे थोडी. भयंकर ताण लागलेले आहे, जवळ एक आपलं माठ असेल किंवा घागर असेल, कळशी असेल, काय असेल ते भरलेले आहे आणि पतीला इतकी ताणानं व्याकुळ झालेले आहेत, परंतु तिला द्यायचं जे आहे ते पाणी भरून न दिल्यामुळे काय होईल, त्यांचं जे काही ताण भागणार आहे ती भागणार नाही आणि त्या पतीचा दोष तुला लागल, म्हणून करता काय करावं, ज्याला जे काही लागल आणि त्याचीच सेवा तशी करावी, त्यानंतर तुला पुण्य मिळेल. अन्न खराट अळणी वदताची क्रोध धणी करी आपुल्या हाताने निमित्त तया लागत नसे. भगवंत सांगायला लागलेले आहेत की बाबा तुझ्या हातामध्ये आहे, तुझी कला आहे ती स्वयंपाक कसं बनवायचा आहे, विनाकारण खरट करू नको किंवा आळणी करू नको आणि त्याच्यासाठी जे काही चविष्ट अन्न लागणार आहे आणि ते चविष्ट अन्न असल्यामुळे काय होईल, त्याचं पोटभर जेवण होईल आणि जेवण झाल्यानंतर त्याचा आत्मा शांत होईल, म्हणून करता हे अशा जे खोडे करणार आहेस अशा करू नये आणि अशा खोडे केल्यानंतर तुला काय करावं लागेल, पापाचा सामोरे जावं लागेल. जन्मभरी नावे ठेवी रसनेतेच वाठेवी सुधा शांत करावी स्वभाव अवगतासे. म्हणून करता सांगतात, हे माते, ज्या काही स्त्री आहेत त्यांनी काय करावं, पतीला कधी